दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांजकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर रोज पत्रिका देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आपण शेगाव मुक्कामी आलेले आहोत. सातत्याने गेले कितीतरी भाग आपण म्हणत होतो की शेगावला जाऊया, गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. नियम खूप कडक आहेत आणि नियमांचं पालन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. अशी स्वच्छता देवस्थानांवरती असली पाहिजे. उत्तम स्वच्छता आणि शिस्त पाहायची असेल आणि खूप छान मंगलमय असं आध्यात्मिक वातावरणात रमायचं असेल तर शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला एकदा तरी जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. इथले नियम खूप काटेकोरपणे पाळले जातात. मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच भक्तांना व्यवस्थित दर्शन होतं. या ठिकाणी या तीर्थक्षेत्रावर आल्यानंतर आता फक्त मी दर्शनाला जाणार, तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करणार. कारण नियमाप्रमाणे कॅमेरे आतमध्ये जाऊ शकत नाहीत. काय करू, प्रार्थना तुमच्या सुखासाठी. आणि मग आजच्या भागासाठी आपण श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॅम्पसमध्ये जाणार आणि सौ मनीषा माधव भांबेरे वहिनींना जाऊन भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. एक मिनिट, हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं. मला तो या बघा आता सांगा, नाही तर आम्ही गेल्यानंतर तुमचे 12 वाजता. आवाज लय मजा आली. आता मजा म्हणजे काय, अहो आधी भाऊजी आले म्हणजे प्रत्यक्षात घरीच आले. शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज आपण गप्पांना तर सुरुवात करणार, पण त्याआधी वहिनी किती छान स्वागत केलं तुम्ही, हो की नाही? उखाणा पाठ केलाय तुम्ही, तो कुठला? माहेर तसं सासर, नाते संबंधही जुनेच, माधवरावांसोबत राहते हेच माझे. मग काय जाऊ का, परत जाऊ? थांबा थांबा, हा परत. माहेर तसं सासर, नाते संबंधही जुनेच, माधव माझ्या सोबत आहेत, मग मला कशाची उणे. क्या बात आहे. द्या वहिनी, ओळख करून द्या. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझा भाऊ. नमस्कार. हा माझा भाचा सात्विक. बर. आणि ह्या वहिनी. नमस्कार. हा अजून मोठा भाऊ आणि छोटा भाऊ आणि ही एक बहीण. बर. आणि स्पेशल ही माझी मुलगी मधुरा. बर. आणि ह्या माझ्या पूर्ण बिल्डिंग मधले मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. वंदनाताई, वैशुताई. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पां. माझीच मला कळत नाही, स्वप्न आहे की फास, आजची पैठणी आहे माझ्यासाठी खास. गजानन महाराजांची पुण्यभूमी शेगाव, आजची पैठणीवर माझंच नाव. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? डिगी. डिगी म्हणजे? नांद्रा तालुक्यामध्ये डिगी एक छोटंसं गाव आहे, तिथलं माझं माहेर आहे. शेगाव वरून किती लांब? शेगावून जवळपास 60 किलोमीटर. 60 किलोमीटर.
तिथेच बालपण केलं? हो तिथंच बालपण. कोण कोण माहेरी घरी? माहेरी माझे वडील, हा. आई, एक भाऊ छोटा आणि एक बहीण. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. आणि मिस्टर काय करतात तुमचे? श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंटला. हो, बोलवा ना मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण खामगाव मध्येच झालं आहे. इथूनच 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुमचं घरी कोण कोण होतं? घरी म्हणजे आई, वडील, मोठे भाऊ आणि वहिनी वगैरे लग्न झाल्यानंतर. तुमचं शिक्षण सगळं कुठे झालं? माझं तसं शिक्षण खामगावलाच झालं. खामगावला. बालपण खामगावला झालं. त्यानंतर 12वी नंतर माझं अमरावतीला झालं, म्हणजे गव्हर्नमेंट अमरावतीला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं माझं 2003ला. 2003 मध्ये. मग अभ्यासात पहिल्यापासूनच गती होती? अभ्यासात पहिल्यापासून गती होती, कारण कसं होतं की बाकीच्या इकडे काही जास्त लक्ष द्यायला वेळच नव्हता. म्हणजे घरून असे संस्कार. बाकीच्या कुठे लक्ष द्यायचं? अवांतर गोष्टी म्हणजे समजा अभ्यास आणि देवाचं वगैरे करणं सोडून बाकीच्या गोष्टी. काय असतं अजून वेगळं कॉलेजमध्ये? अवांतर काय असतं? अवांतर म्हणजे कसं की लहानपणापासूनच सिनेमा वगैरे बघणं. हे अवांतर असतं. हो, म्हणजे बघितलं नव्हतं तेव्हा. कधी? लहान असताना 7वी 8वीत वगैरे असताना. मग कॉलेजला गेल्यावर बघितलं? कॉलेजला गेल्यावर म्हणजे एक आठवते मला इन्सिडेंट की मी मैंने प्यार किया हा पहिला सिनेमा बघितला होता टॉकीज मध्ये. वहिनी आठवलं, कळलं का? वहिनी कुठला बघितला होता कॉलेजमध्ये माहितीये का? मैंने प्यार किया. मग कॉलेजमध्ये प्यार किया? नाही मग सिनेमा बघितला होता. अहो कॉलेजमध्ये मैंने प्यार किया बघितला ना? हो बरोबर. बरं, तुम्ही पहिला चित्रपट कधी बघितला वहिनी? नाही, मला लहानपणापासून टीव्हीची आवड आहे. हा, मी बघत होते पिक्चर. हो, तुम्ही बघत होते? हो, मी बघत होते. मग हा पिक्चर तुम्ही बघितलाय? हो, मी बघितलाय. कुठला? मैंने प्यार किया. हे त्यांना कधी म्हटलं तुम्ही? लग्नानंतर. तुमची ओळख कशी झाली? लग्न आमचं अरेंज मॅरेज असल्यामुळे तेव्हाच ओळख झाली. पण कधी कसे काय? तशी काय म्हणजे काय नाही, म्हणजे यांचे मामा म्हणजे माझ्या आत्याचे म्हणजे आत्ते भाऊ आहे आणि यांची मामाची मुलगी आहे. हो, मिस्टर आहेत ना? हो. हा, मग हो, माझ्या आत्ते मामाची मुलगी आहे. हो, मी त्यांच्या मामाची मुलगी आहे. हो. मग चालते, मामाची मुलगी करता. तेच ना मग ते घरनं म्हणजे मग सुरू झालं किंवा लग्न करायचं. पण लहानपणापासून बघत होता त्यांना? नाही, त्यांनी माझ्या बाकीच्या बहिणी बघितले, पण मला कधी बघण्याचं त्यांना हे नाही. का? कदाचित माझ्याशी लग्न व्हायचं असेल ना, म्हणून त्यांनी पाहिलं नसेल. तुम्ही यांना बघितलं नव्हतं? नाही, बघितलंच नव्हतं. मग कधी पहिल्यांदा बघितलं? जेव्हा म्हणजे माझे मामा जेव्हा आले माझ्याकडे, त्यांनी लग्नाचा प्रस्ताव आणला किंवा मुलगी आहे म्हणून. मग ते प्रस्ताव आल्यानंतर हे आणि यांचे भाऊ आले मला बघायला आणि त्यांनी मला बघितलं. म्हणजे मग हो का? होकार दिलं म्हणजे तेव्हाच. लगेच? नाही, म्हणजे केव्हा म्हणजे पसंत आहे मुलगी असं त्यांनी सांगितलं. हो, तेव्हा लगेच सांगितलं. लगेच का सांगितलं? गालावरची खडी. क्या बात आहे, झालं ना. बरं, मला विचारायचंय की लग्न तर जमलं, लग्न ठरलं, मग त्यानंतर एकमेकांना भेटलात कधी पहिल्यांदा घरच्यांना न सांगता? म्हणजे असं कधी वेळ नाही आली. घरीच आले होते, म्हणजे जे भेट झाली ती घरीच झाली. हो, घरीच. आणि बाहेर भेटलात ते? कॉलेजमध्ये वगैरे. एक मिनिट, हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं. बोला लवकर, काय ते आता सांगात. बाहेर एक वेळ भेटलो होतो. कुठे? म्हणजे एक मिनिट, जीएस कॉलेज आहे खामगावला. काय झालं आता वहिनी? का रागाने बघताय त्यांच्या? रागाने नाही बघत आहे. मग मी बघत आहे ना. मग सांगा तुम्ही मला. हो, जीएस कॉलेजमध्ये भेटलो होतो. मग तुम्ही काय म्हणालात एकदाही भेटलो नव्हतो म्हणून घरच्यांना न सांगता? हो, म्हणजे मी कॉलेजच्या कामानिमित्तच आली होती. मग हे काय फी घ्यायला होते तिकडे? नाही, माहिती होतं किंवा आलेली आहे म्हणून तर भेटलो होतो. म्हणजे हो ना. ठीक आहे, काही हरकत नाही. आता छान लग्न झालं. काय लग्नाची तारीख हो तुम्ही नका सांगू? 14/12/2006. 14/12/2006. आणि काय मुहूर्ताची वेळ? मुहूर्ताची वेळ तशी पत्रिकेवर 9:35 होती. रात्री? सकाळी स्टँडर्ड टाइम स्टॅटा 9:35. आणि मग लागलं किती? आणि लागलं मग 12च वाजले. 12 वाजले म्हणजे काय हो? 12 वाजले म्हणजे कदाचित आपण म्हणतो ना आयुष्याचे 12 वाजले म्हणजे. आता तुम्ही सांगा किती अर्थ आहेत? एकच असेल मला तर. हे बघा, आता सांगा, नाही तर आम्ही गेल्यानंतर तुमचे 12 वाजले. मी या उद्देशाने म्हटलं की बॅचलर लाईफचे 12 वाजले. एक. दुसरं म्हणजे आता लग्नाचं बंधन असते, तर तो असा लाडू आहे. तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित. तो काय 12 वाजता खायचा असतो? मग खाय तो भी पछता है, नो खाय वो भी पछता है.
म्हणजे हे पस्तावले काय माहिती असं का बोलतायत? नाही वहिनी असं का बोलतायत? पण एवढं डेअरिंग कसं असतं त्यांचा स्वभाव चान्स मिळालाय ना त्यांना बोलायचं. एरवी कोण बोलत असतं? मी बोलत असते. कॉलेजमध्ये ते नेहमी बोलतच असतात. 45 मिनिट. हो मग घरी आल्यानंतर मी बोलत असते. 45 तास. बिलकुल. बापरे. काय असतात. काय वेगळे पण होतं वहिनी यांच्यामध्ये असं? मिमिक्री छान करतात ते. काय सांगताय? हो करतो म्हणजे थोडीफार. ऐकवा ना प्रयत्न. आवाज लय मजा आली. आता मजा म्हणजे काय? अहो आधी भाऊजी आले म्हणजे प्रत्यक्षात घरीच आले. आता आम्ही विचार करत होतो कॉलेजमध्ये कसे आले. पण काही दिवसांनी म्हणजे थोड्या वेळाने समजलं की या कॉलेजच्या साठी, या कॉलेजमध्ये येण्यासाठी, या शेगाव शहरात येण्यासाठी त्यांना खूपच आवडलं. आणि ते झाल्यानंतर त्यांनी ठरवलं अनपेक्षित म्हणजे काहीही न करता घरी आले. आता आमच्यासाठी फार आनंदाचं क्षण आहे. एवढा आनंदाचं क्षण येणारच नाही. चांगलं वाटते, बरं वाटते. अरे वा. आता 8 वस्तू समोर येणार आणि त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार. पण 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. हा संधी 4 आहेत. बघूया काय होणार. वेळ सुरू झाली. कुकर 500 रुपये. 500 रुपये. घड्याळ 1 रुपया. इलेक्ट्रिक डब्बा घेतलेला आहे त्यांनी. किती येते आता मग? किती? 1000. 1501 रुपये आहेत. किती झाल्या? 2च वस्तू झाल्या. आणि आता ही व्हॅनिटी घेतली. ती पण उचला लागते ना. हा द्या त्यांच्याकडे व्हॅनिटी. द्या त्यांच्याकडे. चालेल. घ्या घ्या घ्या. निघताय वाटतं आता. किती झाले? थांबा 5 रुपये. 4 वस्तू आणि 1506 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुम्ही आरोप करायचे. तुम्ही ते आरोप काय मान्य करायचे नाहीत. मान्य नाही करायचे. पहिला आरोप कोण करणार? म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की सुनबाई म्हणजे व्यवस्थित आहे. पण इथं आल्यानंतर स्वयंपाकघराचं म्हटलं तर भाकरच ये नाही. मग भाकर ये नाही, भाकरशिवाय तर आम्हाला काही होत नाही. बरोबर. हा तर मग लावलं सुनबाईनं थोडं शिक्षण करायला. भाकरीचं तर हाताचं नाही, थापून थापायच्या. मग त्या खात होतो आणि आपले दिवस काय. अच्छा, म्हणजे भाकरी येत नाही ही तक्रार आहे. मान्य आहे का तुम्हाला? भाकरी येत नाही हे मान्य आहे. परंतु आता कसं आहे की शिक्षण घेणं चालू आहे थोडं भाकरीचं. याची चपातणी करते. कोणती गोष्ट आपण म्हटली की त्याची चपातणी सुरू होते. हा मग आपलं कसं असते. आता मी कॉलेजमध्ये असतो. काही जे विद्यार्थी असतात ते हुशार असतात, काही कच्चे विद्यार्थी असतात. मग आपण त्यांना गाईड करणं आपली जबाबदारी आहे. बरोबर. मग तिला म्हटलं 7 काय 10 वर्ष लागले तरी चालतील, पण तुला भाकरी हातावरची करून बघायची. मग करतायत की नाही? मग आता 7 वर्ष झाले. आता थोडी एवढी झालेली आहे. आता हळूहळू 8-10 वर्षामध्ये होऊन जाईल. म्हणजे आई तुमच्या वयाची हे होणार तेव्हा भाकरी मिळणार. होणार. पुढचा आरोप कोण करणार? तिची मैत्रीण आहे. आम्ही बिल्डिंगलाच राहतो. तिचा स्वभाव वगैरे खूप छान आहे. पण एखाद्या वेळेला जर आपण आलो तिच्या घरी आणि ती दिवाणावर वगैरे अशी सहजरित्या लेटली असेल तर पटकन उठून म्हणणार नाही की या ताई, या वहिनी, असं पटकन म्हणणार. त्यापेक्षा तिथनच कशा जाईल अशी काळजी. काय आरोप मान्य आहे का? पाहुणे आल्यानंतर नाही असं काही नसते. म्हणजे सहसा काय होते की ती घरातली कामं वगैरे करून मग एखाद्या वेळेस बसलेली असते आणि नेमकं त्याच वेळेस जर कोणी आलं तर कसं सर्व काम करून थकलेली असते, बसलेली असते. एकदमच आले तर त्यावेळेस नाही होऊ शकत. थोडस तुम्ही जर आधी कळवत राहा. ती फार हट्टी आहे. काही ठरवलं तर बिलकुल ती चेंज नाही करत. नाही म्हणजे नाहीच. ओके. आपण किती समजवलं तरी ऐकत नाही ती. अजून एक आहे तिचं म्हणजे गोष्टी कशा असतात ती सगळं सांगून देते. इतकी मोकळी आहे. काही गोष्टी सांगायला नाही पाहिजे तसं ती करत नाही. हा अवगुणच आहे एक प्रकार. पण नाही सांगितलं तर तुम्ही 10 वेळा विचारणार काय म्हणजे किती सिक्रेट गोष्ट असली जी नको सांगायला ती बाहेर आउट करून टाकते, बोलून टाकतात. काय आरोप मान्य आहे ते सगळे? आरोप म्हणजे ऍक्च्युली आता हा तिचा स्वभाव आहे. म्हणजे मोकळा स्वभाव आहे.
त्यामुळे ती कोणतीच गोष्ट अशी मनात ठेवत नाही. तिला जेवढं म्हणजे फ्रँकली जेवढं राहायचं, जसं राहायचं तशी ती वागते. बरं, आता एक मिनिट मला सांगा, यांच्या स्वभावात चांगले गुण कुठले? चांगला गुण म्हणजे हा की ती सगळ्यांना वेळोवेळी मदत करते, कोणत्याही वेळेला ती धावून येईल आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहते. हा सगळ्यात चांगला गुण आहे. आणि ती पूर्ण बिल्डिंगची लाडकी आहे. इतकी ऍक्टिव्ह आणि चंचल आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये. ती कोणाला कॉपरेट करायला सदैव तयार असते. काय आम्ही इथे आल्याबरोबर जी काही तुम्ही उत्साहात सगळ्यांनी गर्दी केली होती ना, त्यावरच कळलं की यांच्यावरती सगळ्यांचं या सोसायटीमध्ये, या बिल्डिंग मध्ये किती चांगलं असते. पूर्ण बिल्डिंग साठी कधीही कोणालाही हेल्प करायला मदत करते. कधी माझ्या मुलाला वगैरे काही काम असलं तर तो तिच्याकडे जातो, मी जर ऑफिसला वगैरे गेले असेल तर, आणि ती त्याला मदत वगैरे करते. ही तिची छान. सासूबाई कशी आहे सून तुमची? आता चांगलीच आहे. म्हणजे कसं कोणत्याही गोष्टीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात बोलत नाही, हे तिचे गुण. चांगले गुण. आता तुम्ही बोलायचे, आता सगळे गप्प राहणार. यांनी आरोप केले, आता सगळे बोलून झालंय सगळ्यांचं, आता तुम्ही बोलायचंय. सासूबाईंनी जो पहिला आरोप केला की भाकरी जमत नाही, तर हो मी मान्य करते, मला भाकरी जमत नाही. लग्नाच्या आधी बिलकुल म्हणजे टाकूनच नाही पाहिली. लग्नानंतर समजलं की भाकरी आवडतात, तर आता मला थापून भाकरी मी करू शकते. म्हणजे जर 2 पाहुणे जर घरी आले आणि त्यांनी जर मला भाकर पाहिजे तर मी थापून त्यांना म्हणजे खाऊ घालू शकते. आणि 3 आले तर 3 आले तरी खाऊ घालू शकते, पण ते खूप जास्त प्रमाणात नाही. आणि हातावरची भाकरी तर अजून जमत नाही, थापून वगैरे. पण हातावरची कधीपर्यंत जमेल? हातावरती प्रॅक्टिस सुरू आहे, हळूहळू जमेल ती पण. अरे एवढं मोठं ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन तुमच्याकडे आहे. कुठल्याही महाविद्यालयात जायची गरज नाही. अनुभवाचा आणि इतका मोठा वारसा तुमच्या घरात आहे. आजी मम्मीला शिकवणार ना, आजी का नाही शिकवणार? बघितलं का, ही जनरेशन सांगते आजीने शिकवायला पाहिजे. का नाही शिकवणार? शिकवणार शिकवणार. बरं वहिनी, आणि उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल, एक सकारात्मक असा बदल, तर कुठला करणार? थोडा जर राग वगैरे तर थोडं कमी करणार मी म्हणजे. हो का? आणि ह्यांना बोलणं? हो, यानंतर त्यांना कारण त्यांनी आम्हाला एक तक्रार केली की मला घरात खूप बोलतात. नाही, तक्रार नाही केली मी, असं नाही करत. असं जाहीर नाही केली, त्यांनी येऊन खाली मला सांगितलं जरा सांगावं कमी बोला म्हणून. नाही बोलत नाही मी. नाही ना? काय हो? शांततेत सर्व करून घेते, बोलत नाही. बरं, जसे आहात तसेच राहा. आणि तुम्ही पण, फक्त तुम्ही आलं की सगळे उठणार, एवढं लक्षात ठेवा. आणि वहिनी, तुम्ही हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तनमणी, आणि तुम्ही लवकर यांच्याकडे या सगळेजण. हातावर केलेल्या भाकऱ्या खायच्या तुम्हाला. अभिनंदन. आणि बघूया आता कोणाचं नाव जाहीर होणार. या अनेक चिठ्ठ्या, आणि या चिठ्ठ्यांमध्ये दडलेलं एक नाव घ्या. अच्छा, हीच काय वेगळी आहे, स्पेशल आहे. हे नाव आहे ज्योती भोंबे. नाव सांग. सो ज्योती दिनकर भोंबे. कुठे राहता तुम्ही? नामदेव भवनला 5 नंबर. अच्छा, हे तुकाराम भवन, बाजूला नामदेव भवन. पण आज तुमच्या हाकेला तुकाराम भवन धावून आलंय. गजानन महाराज पण आले. गजानन महाराज तर आहेतच. बरं, मला तुम्हाला विचारायचंय की घरी कोण कोण असतं? घरी माझा मुलगा आहे, मुलगी बाहेर गावी शिकायला असते, आणि माझे पती आहेत. आत्ता पती कुठे आहेत? कॉलेजला आहेत. हो का? त्यांना माहित नाहीये? सेमिनार आहे. अच्छा, त्यामुळे ते बिझी आहेत का? हो. पण एरवी तुम्हाला कधी तुम्ही सांगितलं की एखादा दिवस आज बाबा सुट्टी घ्या स्वतःहून, तर ऐकतात का हो कधी? असं विशेष कारण असलं तरच ऐकतात. म्हणजे काय विशेष लागतं त्याच्यासाठी? घरी काही कार्यक्रम असला किंवा असं अर्जंट काही काम असलं तरच घेतात. आता सुरुवात करूया खेळाला. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. समोर एक लोखंडी कॉट आहे, त्याच्यावरून हा फुटबॉल टाकायचा. त्यानंतर खाली 2 चाकं ठेवलेली आहेत, टायर ठेवलेले आहेत. कॉट लगतच्या टायर मध्ये जर हा चेंडू थांबला तर 2 गुण, आणि पुढच्या टायर मध्ये जाऊन जर चेंडू थांबला तर 1 गुण मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. या. Gigi
आता 5 तुमच्यासाठी. एक, 2 आणि 1 3, 5. या वहिनींची गुणसंख्या आहे 7. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. त्यांना सांगा सेमिनार होतं म्हणून भेटवस्तू आणली. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या बोंबे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बांबेरे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा शेगाव मुक्कामी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन सगळ्यांच्या सुखाच्या प्रार्थनेसह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात शेगावमध्ये. नमस्कार.